नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी पी.व्ही. कुलकर्णी याचं बीडमध्ये टोलेजंग इमारतीचं काम सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी हे इमारतीचं बांधकाम सुरू असल्याचं समोर आल्याच्या नंतर या बांधकामाला नगर परिषदेने कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचं समोर आलं आणि यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जर हे बांधकाम अनधिकृत असेल आणि त्यामध्ये जर काही त्रुट्या असतील तर त्यावरती कारवाई केली जाईल असं सांगितलेलं होतं। यानंतर आज आता नगर परिषदेच्या लोकांनी या ठिकाणी येऊन बांधकामाची मोजदाद केलेली आहे। मोजणी केल्याच्या नंतर या बांधकामावरती नोटीस चिटकवण्यात आलेली आहे। कोणीही या ठिकाणी नोटीस स्वीकारण्यासाठी उपस्थित नसल्याने ही नोटीस आता लावण्यात आली आहे आणि या नोटिसीच्या माध्यमातून 3 दिवसांचं अल्टिमेटम देण्यात आलंय। नोटिसीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे अनधिकृत बांधकाम जे आहे ते पाडण्यात यावं। यामध्ये सामायिक क्षेत्र न सोडता आरसीसी विनापरवाना हे बांधकाम करण्यात आलंय। कुठल्याही प्रकारचा याला परवाना नसताना हे बांधकाम करण्यात आलेलं आहे। यामुळे पुढील 3 दिवसात हे बांधकाम जे आहे ते जे अनधिकृत यामध्ये बांधकाम आहे ते पाडावं आणि अनधिकृत वापर जो आहे तो बंद करावा, अन्यथा पुढील कारवाई केली जाईल। यामुळे आता पुढील 3 दिवसामध्ये जर या ठिकाणचं जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाडण्यात न आल्यास किंवा याचा वापर न बंद केल्यास किंवा याचं पुढील जे काम आहे ते न थांबवल्यास नगर परिषदेकडून थेट तोडक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। या बांधकामावरती पुढील 3 दिवसाच्या नंतर मात्र आता बुलडोजर चालवलं जाण्याची देखील शक्यता आहे। या संदर्भात नगर परिषदेने ही आज नोटीस देखील चिटकवलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रमोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।